लग्नाची बेडी या मालिकेच्या 19 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता राघव मधूला आणि विनूला घेऊन जीपमध्ये बसतो आणि जीप चालू करतो. सिंधू मंगेश हे सगळं पाहत असतात. सिंधूच्या डोळ्यामधील अश्रू काही थांबत असतात. सिंधू रडत असते. तितक्यात सावी येते आणि विनू थांब ना, मला सोडून जाऊ नकोस असं म्हणत ती रडत असते. तर तिकडे सिंधू येते आणि मग ती सावी, बाळा रडू नकोस. बरं तू चावी म्हणजे आई, तू का बरं असं केलेस? हे मला विनूसोबत का नाही भेटू दिलं? आणि ह्या पोलीस काकांनी त्या दिवशी प्रमाणेच हे सगळं केलंय. मला आणि विनूला भेटू द्यायला त्यांना का प्रॉब्लेम होता? मला विनूला भेटायचं आहे. सिंधू म्हणजे बाळा, आता तुला विनूला कधीच भेटता येणार नाही. कारण ना, ते पोलीस काका त्यांना घेऊन इकडे कधीच येणार नाहीत. त्यामुळे तू काळजी करू नकोस. तुमची भेटच नाही होणार आहे. त्यामुळे रडून काही उपयोग नाही. पण चावी खूप रडत असते. मंगेश तिला समजावत असतो. तर इकडे आता चिडलेली आणि मी विचार करत असते, कुठे मला बाबांनी आणून सोडले काहीच कळत नाही. तर तिला राजश्री समजावते आणि म्हणते, बाळा हे बघ, तुझी आजी आहे ना, तिला काळजी वाटते तुझी आणि म्हणून ती बोलते सुद्धा. मला जन्मताच अनाथ आश्रमामध्ये पाठवलंय. तिला मी खरं तर नकोच होते, त्यामुळे तिने हे सगळं केले. माझ्या आईबाबांना एकमेकांच्या जवळ राहायचं होतं. त्यांचे एकमेकांवरती प्रेम होतं. तरीसुद्धा आजीने त्या दोघांना वेगळं केलं. माझी कंप्लीट फॅमिली तोडली आणि त्यामुळे माझ्या आईची ही अवस्था झाली. मी तिला कधीही माफ करू शकणार नाही असं म्हणत अन्वी रागारागात रुक्मिणीबद्दल बोलत असते. तोपर्यंत मधूला आता इकडे विनू विचारत असतो, आता आपण कधीच नाही का सावीला भेटणार राघव? म्हणजे हो, नाही परत भेटणार. याच्यावरती विनू उदास होतो. मधू बाळा तू काळजी करू नकोस. तुझ्या माझ्यावरती विश्वास आहे ना? मी न तुझी आणि सावीची भेट घडवणारे. यांच्यावरती बाबा काय बोलतात बघ मधू ते तू काळजी करू नकोस. मी बोलेल तुझ्या बाबांशी. आणि मधून ते राघव अरे काय चाललंय? इतक्या रुडली कोण बोलतंय? यांच्यावरती रागामध्ये त्याला सत्य सांग. उगाचच त्याला खोटी आशा लावू नकोस. इकडे अवनी सांगत असते, या बाईने माझ्या आईला खोलीत दाबून ठेवलं. माझ्या आईला बाबांच्या सोबत राहायचं होतं, पण तिला बाबांच्या सोबत राहू दिलं नाही. हिने तिला त्रास दिला म्हणून तिची मेंटल कंडिशन बिघडली. बाबा एकटे राहत होते. मला अनारसमोर ठेवले. वेळेत बाबांनी आणलं असतं तर काय झालं असतं? आणि या सगळ्यांमध्ये माझ्या आई बाबांना एकत्र आणणारी होती सिंधू मामी. या घरामध्ये सगळं चांगलं घडामोडी सिंधू मामी. पण आत्ता सिंधू मामीचं नाव घेतलं तरी तुम्ही चिडताय का? काय झालंय तरी? काय राजश्री मामी, तू तर किती प्रेम करायचे सिंधू मामींवरती. मग अचानकपणे हे घडलंय तर कसं यांच्यावरती? राजश्री म्हणते, बाळा तू लहान आहेस, तुला नाही या गोष्टी कळणार नाही. तू गेलीस ना, त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत. या सगळ्याला खूप दिवस पण लोटलेले आहेत. त्यामुळे तुला नाही कळणार बाळा, आहे सगळं काय चाललंय. आणि मी म्हणते मला सगळं कळतंय, तेवढी मी नक्कीच मोठी आहे असं म्हणत अन्वी या सिंधूबद्दलचा विचारत असते. कारण या घरात तिला सिंधू एकमेव व्यक्ती जी शहाणी वाटत असते. आणि राघवनंतर आता इकडे मधू चालत असते. राघव तुम्ही सोबत इतकं रूढ वागू नकोस. त्याला त्रास होतोय. आपण बोलू नये या विषयावर. नंतर पण राघव काही ऐकायला तयार नसतो. अखंड दोघंजण पुण्याला उतरतात. पुण्याला आल्यावर तिथे घरी येतात आणि सगळेजण त्यांचे स्वागत करतात. रुक्मिणी म्हणते, बरा आहेस ना तू? राघव तुझी तब्येत ठीक आहे ना? आम्हाला तुझी किती काळजी वाटत होती बाळा. असं म्हणत रुक्मिणी राघवला
समजावते. राघव आता गप्पच बसलेला असतो. त्यावेळेला मधुमेंट हो आमचा प्रवास खूप छान झाला. तर राजश्री म्हणते, काय रे कसं आहे त्रास साहावी आणि त्याची आई. मी म्हणतो, मला काय माहिती, निघताना बाबांनी मला भेटून सुद्धा दिले नाही. काय झाले यांच्यावरती राघव म्हणतो, नाही नाही तसं काही नाही, निघताना गडबडीत होतो ना. हो आमची निघताना खूप खाली गडबड होती आणि त्यामुळे राघवला जरा घाई होती येण्याची, म्हणून त्यांनी भेटू दिलं नाही असं विनोद सांगतोय. इकडे राघव पाणी पितो पण तो शांतच असतो. हे राघव शांतच. तरुणी म्हणते, बाळा तब्येत बरी आहे ना तुझी, काय त्रास होतोय का. राघव म्हणतो, नाही काही त्रास नाही होतंय. तेवढ्यात अन्वी बाहेर येते आणि राघवला बघून ती खूप खुश होते. राघव मामा तू आलास. राघव मामा तुम्हाला असं असं म्हणणं ते राघवकडे तो राघव म्हणतो, अन्वी अगं किती मोठी झालीस. त्याच्यावरती अन्वीने हो माझे ना सेमिस्टर संपले म्हणून आई बाबांनी सुट्टीमध्ये मला इकडे पाठवले. याच्यावरती राघव म्हणतो, बरं झालंस तू आलीस. तर मी म्हणते, कसलं बरं झालंयस. पण मला असं वाटते की मी हॉस्टेलला होते ना तीच बरी होते. हॉस्टेलचाच माझं लाईफ चांगलं होतं. इथे मला आल्यावरती जेलमध्ये असल्यासारखं वाटते. आता तू आला आहेस ना तर किमान कुणाशी तरी बोलण्यासाठी मला एक व्यक्ती मिळालेली आहेत. मी तुझ्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारू शकते, तुझ्याशी बोलू शकते. असं म्हणत अन्वी राघवला पण या घरात खुश नाही आहेत, कुणाशी बोलत नाही होत, कुणाला आपल्याला काही पटत नाहीत हे समजून सांगते. राघव म्हणतो, आणि विमाला तू काळजी करू नकोस. यांच्यावरती अनलिमिटेड. पण या घरामध्ये तुम्ही राहतात कसे म्हणजे जेवताना मोबाईल नाही घ्यायचा, इथे म्युझिक नाही लावायचं, डान्स नाही करायचा, झुबाला जायचं, रात्री पार्टी नाही करायची, कितीतरी शिक्षण, मला हे काही जमणार नाही आता. मात्र इकडे राजश्री म्हणते, आणि बाळा तुझी शांत बस बरं. राघव आणि मधू हे आत्ताच घरी आले ना, थोडा आराम करू दे, मग निवांतपणे गप्पा मारा. हो, आणि आपल्याला मधूच्या बर्थडेची तयारी करायची आहे ना. मधू मामी, मला असं वाटते आपण माझा बर्थडे पोस्टपोन करूया. म्हणजे आत्ता राघवची तब्येत बरी नाही ना, त्यामुळे माझं मूड नाही आहे बर्थडे करायचा. तर आपण हा बर्थडे नंतर करूया, हा पोस्टपोन करूया आणि जेव्हा राघवची तब्येत बरी होईल तेव्हा करूया, चालेल ना. मामी सॉरी, म्हणजे मी तुमचं मन दुखावलं. त्यांच्यावरती रुक्मिणी म्हणते, काही नाही ग, सॉरी वगैरे कशाला, तुला जसं वाटेल तसं तू कर, तू काही काळजी करू नकोस. राजश्री म्हणते, राणी पण तुझ्या आवडीचं सगळं जेवण केलंय बरं का. मी असं म्हणत राजश्री आता मधूचं कौतुकच करत असते. अचानकपणे सिंधूवरती प्रेम करणारी राजश्री इतकी कशी बदलली, यामुळे प्रेक्षकांना राजश्रीबद्दल एक चिड येत असते. तिचं खेळणं घेऊन ती म्हणत असते, पोलीस काकांनी परत असं केले, पोलीस काकांनी असं केले आणि ते पुन्हा एकदा विनूला घेऊन गेले. का बरं ते असे वागतात. माझं कोणीच माझं नाहीये, मला कोणाशीच बोलायचं नाही असं म्हणत चिडलेली सावी रडत असते. सिंधू म्हणते, बाळा काय झालंय, मी पण तुझी नाहीये का. स्वामी म्हणते, नाही तू पण माझीच नाहीयेस, कारण तू पण मला विनूला भेटू देत नाहीयेस. मला विनूला भेटायचं आहे, तो मला फोन पण करत नाहीयेत साधा. सिंधू म्हणते, बाळा असं नसतं, मी आहे की नाही तुझी सावी म्हणते, नाही माझं कोणीच नाही. सिंधू विचार करते, राघव तुम्ही खूप चुकीचं वागलात. म्हणजे तुमच्या एका चुकीच्या वागण्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीच्या मनामधील नात्यांची सगळी भावना संपवून टाकली. आज तुम्हाला मी कधीच माफ करणार नाही.
आता जी अवस्था असावीची आहे, मोबाईल घेऊन बसलेली असते आणि मला साधी सोबत बोलता येईल का हा विचार करत असताना तिकडे राघव येतो आणि मग तो, विनू चिडलास का तू पिल्लू? म्हणतो, नाही मी नाही चिडले. तू कितीही खोटं बोललास ना तरी मी एक पोलीस ऑफिसर आहे, मला लगेच कळतं. याच्यावरती विनमन बाबा, मी चिडलो नाही, मला वाईट वाटते, पण मी खरं सांगू का? तर तुम्हाला पण वाईट वाटते ना? मी तुमच्या डोळ्यामध्ये बघू शकतोय, तुम्हाला खूप वाईट वाटते. असं म्हणत विनोद राघवकडे पाहतो. राघव विचार करतो, खरंच सिंधू तुझ्यामुळे, सिंधू माझ्यामुळे आज माझा मुलगा उदास आहे. तू मला तर त्रास दिलास असेल, तो मला खूप त्रास दिलास, पण माझ्या मुलाला पण तुझ्यामुळे खूप त्रास झालेला आहे. सिंधू, मी तुला कधीच माफ करणार नाही. माझासुद्धा नात्यावरती विश्वास तुझ्यामुळे उडाला, पण आज माझा मुलगा पण दुःखी झालाय. तू जे वागलीस नसेल तू ते खूप चुकीचं होते. असा विचार झालेला असतो. त्याला सिंधूची आठवण येत असते. इकडे सिंधूची पण अवस्था तीच असते. तिला सावीबद्दल खूप वाईट वाटत असते आणि सावीची अवस्था ही रागामुळे झालेली आहे हे माहीत नाही. तिला वाटत असतं, पण दोघांनाही एक वेगळाच भूतकाळ आहे हे माहीत नसतं. कारण ज्या वेळेला सिंधू निघून गेली तेव्हासुद्धा राघवची अवस्था सिंधूला माहीत नसते. कोणत्या परिस्थितीमधून राघव सावरायला हे तिला माहीत नसते. ते फक्त रत्नपारखांनाच माहीत असतं आणि म्हणूनच राजश्री सिंधूचा इतका राग करत असते.